तर यावेळेस संजय शिरसाट हे माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि त्यांनी यावेळेस लाडक्या बहिणींसंदर्भात महत्त्वाची विधानं केली। पुढची बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसारच शपथ दिली जाणार असल्याचं कळत आहे। विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी उद्या आमदारकीची शपथ घेणार आहे। राज्यातील निवडून आलेले प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेतील। हंगामी अध्यक्षांनी आज शपथ घेतली, त्यानंतर विशेष अधिवेशनामध्ये आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल। विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यावेळेस जर आपण बघितलं तर ज्येष्ठतेनुसारच शपथ घेतली जाणार असल्याचं कळत आहे। विशेष अधिवेशनामध्ये पद आणि ज्येष्ठता अतिशय महत्त्वाची असेल आणि त्यानुसारच हा जो शपथविधीचा संपूर्ण कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। या क्षणाची मोठी बातमी, आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेनुसारच ही शपथ होणार आहे। 288 सदस्य आमदारकीची शपथ उद्या घेणार आहेत आणि त्या संदर्भातली मोठी बातमी। खरं तर काल केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीच शपथ घेतलेली आहे, मात्र इतर जेही नवनिर्वाचित आमदार आहेत त्या सर्वांना उद्या शपथ घ्यायची आहे आणि पद आणि ज्येष्ठतेनुसार शपथविधी सोहळा पार पडणार आहे। आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज, शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी आज देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे। काल अजित पवार यांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आज देवगिरी या शासकीय निवासस्थानी शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे। त्या दरम्यानची आपण ही साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतो। शंभूराज देसाई हे काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसोबत सुद्धा देवगिरीवरती दाखल झालेले होते आणि त्यांनी अजितदादांचं अभिनंदन करत त्यांना सत्कार केलेला आहे, शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत।